साथ देईल तुला. भाग शेवट. चला मॅडम, खूप उशीर झालाय. लॅच उघडत मोना म्हणाली. मोना, मी गुड नाईट म्हणून येते, ती लाजत म्हणाली. कुणाला? मोनाने जाणून बुजून चिडवलं. अगं त्याला, रूम नंबर 45. त्याच्या रूमकडे इशारा करत ती म्हणाली आणि गालात हसली. ओ फायनली. ओ माय गॉड. तिने रश्मीला घट्टमिठी मारली. रश्मी, पण तो उद्या जातोय असं म्हटलं ग. मोना काळजीने म्हटली. नाही जाणार तो, मी जाऊच देणार नाही. तिने डोळे मिचकावले. गो. तिच्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली. मोना आत निघून गेल्यावर तिच्या काळजात धडधड. कबीरला कसं सांगायचं, काय बोलायचं ह्याची कितीतरी वेळा मनातल्या मनात पारायण झाली. दीर्घ श्वास घेत तिने बेल वाजवली. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा काहीच रिस्पॉन्स नाही. फोन ट्राय केला, उचलला नाही. तिने जरा वेळाने पुन्हा बेल वाजवली. ह्यावेळी आतून हालचाल जाणवली. तिचं हृदय दुप्पट वेगाने धडधडत होतं. त्याने दरवाजा उघडला. डोळे पूर्ण जडावलेले होते, अर्धवट मिटलेले, पूर्ण बिसकलेले केस. ती आत येणार तसं त्याने तिला बाहेरच थांबवलं. प्लीज गो. रमचा त्रिव वास तिला लगेच कळला. आर यू ड्रिंक? तिने नाखुनीसे विचारलं. या, आय एम. प्लीज लिव. तो तसंच डोअर फ्रेमला डोकं टेकवून वाक्य जुळवत बोलला. तिचं लक्ष आत गेलं. सगळं सामान रूमभर पसरलेलं होतं. कपडे थोडे बॅगेत, थोडे बाहेर कसेही फेकलेले होते. ती त्याला बाजूला करून आत गेली. हे काय आहे कबीर? तो खुर्चीवर बसला. डोकं दोन्ही हातांनी गच्च दाबून ठेवलं होतं. तिने त्याचे कपडे आवरायला सुरुवात केली. तिच्या फोटोंच्या फ्रेम काही बॅगेत, काही बेडवर, त्यावर रश्मी लिहिलेलं ती बघतच राहिली. हे कधीपासून आहेत ह्याच्याकडे? तिला आश्चर्य वाटलं. त्याचे कपडे व्यवस्थित ठेवले. त्याची बॅग लावून तिने बाजूला ठेवली. त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली. त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. बॅग का भरत होतास? मी पाठवलेला मेसेज वाचला तू? समजलं ना तुला? रश्मी, प्लीज लिव. धिस इज नॉट राईट. तो उठला. त्या अवस्थेतही तिच्या हाताला धरून त्याने जड पावलांनी तिला दरवाजाकडे नेलं. व्हॉट नॉट राईट कबीर? व्हॉट हॅपन? टेल मी. आय एम नॉट गोईंग. ती दरवाजाजवळ थांबली. ती ऐकत नाहीये पाहून तिच्या बोटांमध्ये बोट गुंफत तिला त्याने दरवाजाला धडकलं. तिच्या डोळ्यात बघत तिच्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवला. गो, अदरवाईज आय विल किस यू. तिच्या कपाळावर डोकं टेकवत डोळे मिटून घेत तो म्हणाला. किस मी. त्याच्या हनुविटीला धरून तिने त्याच्या चेहऱ्या तिच्या समोर धरला. तो तिच्या डोळ्यात बघत राहिला. त्याचे डोळे भरून आले होते. तिला त्याने बाजूला केलं. मला तुझ्या कुठल्याच दुःखाचं कारण बनायचं नव्हतं का रश्मी? मी आलो आणि तुझं सरळ सोपं आयुष्य भरकटलं. आय एम रिस्पॉन्सिबली. डॅम इट. नो, एव्हरीथिंग विल बी ओके. मी त्याला सांगितलंय हा, तुझी काळजी घ्यायला. भिंतीला टेकून उभा होता आणि नशेत बडबडत होता. कबीर, तू शुद्धीत नाहीये, तू झोप बरं. तिने त्याला जरा ताकदीने बेडवर बसवलं. रश्मी, तू व्यवस्थित काळजी घेईल ना तुझी? तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. कबीर, काय बोलतोयस? तुझ्या डोळ्यात जर पाणी आणलं तर मारामारी. यू तो नो ना, आय जस्ट लव. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तो अर्धवट बोलला. डोळे बंद होते. तिने त्याला व्यवस्थित झोपवलं. झोपेत अगदी निरागस दिसत होता. त्याच्या गालांवर पोट टेकवण्याची इच्छा तिने आवरली घेतली. तिला तिचंच हसू आलं. सकाळी भेटल्यावर संग्रामविषयी झालेला गैरसमज कसा दूर करायचा याचा विचार करतच ती बाहेर आली. संग्रामच्या येण्याने काळजावरचं ओझं हलकं झालं होतं. तिला पहाटेच जाग आली. ती जरा वेळ बाहेर गॅलरीत आली. अजूनही अंधार होता. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आसमानात भरून राहिले होते. चांदणं जरा वेळाने कूस बदलून झोपीत जाईल आणि उजेड पडेल. जंगलाचा गोडसर आणि जलाशयाचा पानकडा असलेला संमिश्र वास पहाटेला सुगंधी बनवत होता. हे तर रोजच असतं, पण आज प्रेमाची जाणीव आणि ती स्वीकारण्याची हिंमत, ह्या दोन्हीही गोष्टीमुळे सगळं विशेष वाटत होतं. कबीरला आत्ताच भेटायचं ह्या एकच जाणीवेने ती मोहरली होती. कबीरला भेटायचंय हा विचार येताच तिने घाईघाईने आवरायला घेतलं. जरा वेळाने तयार होताना आरशात बघून स्वतःच लाजण्याचे उद्योग चालू होते. ओले ते दाट आणि खाली सॉफ्ट कर्ल केलेले केस, प्रेमाच्या रंगात उजळून निघालेला सतेज गव्हाट रंग आणि गर्द कॉफी रंगाचे डोळे. त्या डोळ्यात काजळ रेखताना होणारी हातांची थरथर. वन शोल्डर बेबी पिंक टॉप आणि त्यावर बारीक फुलांची सुंदर प्रिंट असलेल्या फ्लेअर्ड लॉंग व्हाईट स्कर्ट.
हलकीची लिपस्टिक आणि कबीरच्या प्रेमात गुलाबी झालेले गाल. तिचा फोन वाजला तसं ती भानावर आली. पलीकडे संग्राम होता. निघतोय, बाहेर येतेस का? आले. मोनाला बळजबरीने उठवून ती फोन घेऊन बाहेर पडली. कबीरच्या रूमकडे एक वार बघून तिला आज वेगळंच समाधान वाटलं. ती पार्किंगमध्ये आली. अगदी हलकासा उजेड पसरला होता. तेवढ्यात संग्रामही मागून आला. त्याने गाडीत बॅग ठेवली. चलो. फायनली काहीतरी संपल्याची, तरीही उरून राहण्याची जाणीव काय असते ते आज कळलं. लौकिक अर्थाने प्रियकर प्रेयसी सारखं प्रेम आता जिव्हाळा बनून उरणार, हो ना? तो हसत म्हणाला. हो, संग्राम, खूप कमी नात्यांना हे सुंदर वळण मिळतं. आपण भाग्यवान आहोत. ती हसून म्हणाली आणि जरा बाजूला वळली. तिचं लक्ष गेलं, कबीरची गाडी नव्हती. तिने घाबरून पार्किंग मधल्या वॉचमॅनला विचारलं, दादा, इथली गाडी? मॅडम, ते कबीर साहेबांची गाडी ना? तुम्ही इथे आले त्यांच्या हात थोडं अगोदर गेले बघा. तिच्या हातापायाला त्रास नच गेला. तिने घाईघाईने त्याला फोन लावला. त्याने उचलला नाही. तिचे डोळे भरून आले. संग्राम, त्याला काल वाटलं की आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. रात्री मी भेटायला गेले तेव्हा हेच बडबडत होता. फोन पण उचलत नाहीये, स्टुपिड. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ए प्लीज, रडू नको ना. चल गाडीत बस. जास्त दूर गेला नसेल तो. इकडे काही वर्दळही नाहीये रस्त्यावर. तुला फुल स्पीडने पोहोचवतो. बरं, लवकर, कम ऑन. त्याने गाडी वळवली आणि तो निघाला. पूर्ण रस्त्यावर धुक्याची चादर होती. गाडी वेगाने पळवता येत नव्हती, तरीही आदमास घेत तो पूर्ण प्रयत्न करत होता. ती सारखी फोन लावत होती. तो उचलत नव्हता. तिचा धीर सुटत चाललेला. इकडे त्याचीही परिस्थिती दोलायमान. डोळे डबडबले होते. समोरचं, बाहेरचं धुक्याचं भिजलेले वातावरण, उथळ दरीच्या काठाकाठाने जाणारा रस्ता. मनात एकच, शेवट हाच होणार होता. मग दुर्वायचं जहर इतकं का भिनतंय? इकडे तिच्या आसवांना खंड नाही. तू त्याला कालच का क्लिअर केलं नाही रश्मी? मी त्याला त्याच्याच बंदिशाच्या भाषेत समजावलं होतं संग्राम. त्याने तो मेसेज बघितलंच नाही. ती हुंदके देत म्हणाली. जरा वेळाने दुःख विरतय असं वाटून त्याने अजून जरा स्पीड वाढवला. गर्द जंगलात, वळणाच्या रस्त्यांवर फक्त त्यांची गाडी. जरा वेळाने संग्रामच्या नजरेच्या टप्प्यात एक गाडी आली. रश्मी, ती बघ. ती गाडी आहे का कबीरची? ती सारखा त्याचा मोबाईल ट्राय करत होती. त्याच्या बोलण्याने एकदम भानावर येऊन तिने काळजीपूर्वक बघितलं. हो संग्राम, ती त्याचीच गाडी आहे. तिच्या चेहऱ्यावर क्षणात ऊन पसरलं. त्याने जरा स्पीड वाढवला. त्याच्या टप्प्यात गाडी आली तेव्हा त्याने हॉर्न दिला. नंतरही बराच वेळ तो हॉर्न देत राहिला. संग्रामने एक रुंद वळण बघून त्याच्या गाडीला ओव्हरटेक करून त्याची गाडी अडवली. कबीरची गाडी थांबवली. संग्राम सुस्कारा देत सीटला मागे टेकून बसला. कबीर बाहेर आलाच पाहून झटक्यात सीटबेल्ट काढून तो बाहेर आला. ती रागात आत तशीच बसून होती. मिस्टर कबीर, मोबाईल बघतात का जरा? संग्राम चिडला होता. कबीरने जॅकेटच्या खिशातून मोबाईल काढला आणि चेक केला. कितीतरी मिस कॉल्स होते. ऍक्च्युली सायलेंटवर होता, कळलं नाही. चुकलंच. जरा तुम्हाला भेटून विश करून जायला हवं होतं, पण अर्जंट काम आलं सो निघालो. सॉरी. तो अडखळतच बोलला. ब्रो, काय विश करणार होतास? तू रश्मीला कधी जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केलास का? तिच्या डोळ्यात काय दिसतं तुला? तू तिच्यासोबत असण्याचा प्रयत्न करायचा सोडून तिला एकटं टाकून का जातोस? तूच बोललास ना काल, ती नादान आहे. मग तुला तिची नादानी कळत नाही? आमचं ठीक आहे, आम्ही आहोतच उथळ, पण तू तर सारासार विचार करू शकतोस ना. म्हणजे? त्याचेही डोळे भरून आले होतेच. म्हणजे तुझी अमानत आहे, तूच सांभाळ. मला उशीर होतोय. संग्राम गाडीकडे वळला. दरवाजा उघडून त्याने हात धरून रश्मीला बाहेर काढलं. ती प्रचंड संतापली होती. कबीरकडे न बघता तशीच उभी होती. रश्मी, हे तुझं त्या वाढदिवसाचं गिफ्ट. सांभाळ. तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवून तो गाडी बसला आणि निघून गेला. त्याच्याही डबडबलेल्या डोळ्यांना आता रस्ता दिसत नव्हता. थोडं पुढे आल्यावर गाडी थांबवून त्याने मनसोक्त रडून घेतलं. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं त्याला पण झालं. कदाचित क्षणार्धात आपलं आयुष्य सोपं करून टाकणारा आपला साथिया कोण असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. मोठ्या रुंद वळणाला त्याने त्याची गाडी बाजूला उभी केली होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक उथळ दरी आणि व्हॅली पॉइंट कडे जाणारा बोर्ड व बऱ्यापैकी उजळत होता. दरीत सोनेरी ढगांचे पुंजके आणि त्यावर पांघरून घालणारं धुक्क साचलं होतं.
ती अजूनही तिथेच दूर उभी होती. आजूबाजूचा परिसर पूर्ण झाडांनी वेढलेला, मधूनच होणारी झाडांची सरसळ थंडगार वातावरणाने अंगावर काटा येत होता. एक शोल्डर ऑफ असल्याने जास्तच थंडी वाजत होती. तो गाडीला टेकून उभा तिच्याकडे फक्त बघत होता. अंगात मस्टर्ड रंगाच्या डस्टी वॉश टी शर्ट, डार्क ब्ल्यू जीन्स आणि जॅकेट. तो जॅकेट काढून तिला देणार तसे तिने डोळे पुसले. तिथेच थांबायचं कबीर, अजिबात बोलायचं नाही आणि मागे पण यायचं नाही हा. रागात रस्ता क्रॉस करून ती व्हॅली पॉइंटकडे निघाली. थोडं पुढे गेल्यावर एका सुंदर पॉइंटला रेलिंगने कव्हर केलेलं होतं आणि समोर निसर्गाचं भरभरून वरदान फेसाळणारे ढगच त्या पायल्यात भरून होते. तिच्या मागून तो आलाच. ती जागेवरूनच ओरडली, स्टॉप, तिथेच थांबायचं. तो शेजारच्या झाडाला टेकून तिथेच थांबला. तिचे लाडीक नखरे बघून चेहऱ्यावर जरासं हसतोय तू. मोबाईल बघतो का जरा? ती प्रचंड चिडली होती. एक प्लीज, तो भावनांनी ओंतबलेल्या जड झालेल्या आवाजात म्हणाला. स्टॅच्यू, एकदम स्टॅच्यू, ती जागेवरून ओरडली. जरा जरा थंडीने कुडकुडत उभी असलेली, डोळ्यात क्यूटचा राग, ऑफ शोल्डरमुळे उडून दिसणारा टॅटू आणि त्याच्या चेहऱ्यावर जरासं हसू. तिच्या फोनमधून त्याला पाठवलेली लिंक तिने ओपन केली. प्रभा अंत्रेच्या आवाजातील बंदिश त्याने लगेच ओळखली. जमुना किनारे मोरागाव, सावरे एजिओ सावरे. एवढे ऐकून तिने ते बंद केलं. तू म्हटला होतास ना राधेला प्रेमाची जाणीव होते तेव्हा ती त्याला यमुना किनाऱ्यावर बोलावते. मग का नाही बघितला तू हा मेसेज? बोल. त्याने फक्त खांदे उंचावून स्टॅच्यू असल्याचं तिच्या लक्षात आणून दिलं. अरे तू स्टॅच्यू आहेस ना? नाही का? ओके, आज मी बोलणार, तू फक्त ऐकायचं. त्याने गोड हसून मानेनेच होकार दिला. तो हाताची घडी घालून झाडाला टेकून तिच्या गोंडस चेहऱ्यावर नजर खिळवून उभा होता. तर तू द मिस्टर कबीर खूप फिलॉसॉफी मांडत असतोस ना? क्यूटचं बोलून मला माझ्यापासून दूर करतोस हो ना? तू आता माझी फिलॉसॉफी ऐकायची, मला नेहमी बंदिशीत बंद करतोस. आज फक्त माझं गाणं ऐकायचं. तू दूर होतास तेव्हा स्वप्नात तुला कितीतरी वेळा हे सांगून झालंय ऑलरेडी, पण आता समोर एक. तिने झरझर मोबाईलवर बोटं फिरवले आणि गाणं लावलं. ला विन एन रोज. मी माझी फिलॉसॉफी आहे तुझ्यासाठी. माझं आयुष्य कुठेतरी प्रेम नसण्याच्या समेवर असताना तू आलास. ला विन एन रोज. तेव्हा मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिले. त्या समुद्राच्या काठावर आपल्यात हेलकावे खाणाऱ्या पडद्याच्या पलीकडून ह्या डोळ्यांनी तू हा जो काही मॅजिक स्पेल केला होतास ना, त्या निळ्या समुद्राच्या निळाईची शपथ मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिले. कबीर, त्या मंदिरात फुलं तोडताना मला नकळत उचलून घेतलं होतंस. तेव्हाच कुठल्या तरी क्षणात मी ह्या आयुष्यातून समांतर आयुष्यात निघून गेली असावी. त्या गाभाऱ्यात ती शुभ शकुनांची पांढरी फुलं ठेवताना माझे विचार शून्य होते. त्या शुभ्र फुलांची शपथ, कदाचित तेव्हा मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय. ते माचान, ती आयुष्य जोडणारी सावळी संध्याकाळ, समोरची हिरवळ आणि मावळतीचे गहिरे केशरी रंग. त्या क्षणी कुठल्या हक्काने तू ओठ टेकवले माहीत नाही. त्या एका क्षणात तुझ्या नावे आयुष्य झालं होतं कबीर. तुला कसं कळलं नाही? माझे बंद डोळे आणि बाहेर इतक्या रंगाची उधळण, तरीही बंद पापण्यांच्या आड मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय. कबीर, तू बोलायला लागलास की मेल्ट होते. तुझ्या प्रत्येक वाक्यावर मी फिदा होते. तुझ्या बिसकलेल्या मेसी फ्रेंड्स केसांमधून माझं मन गुंतून पडतं. एंजल लाईफ फील होतं आणि तुझं बोलणं म्हणजे एक सुरेल बंदिश, एखादं प्रेमगीत असल्यासारखं माझ्यात कायम जिवंत असतं. काल परवाचा तो सूर्यास्त, त्या दिवशीचा ते चांदण्यातलं न्यालेलं चंदेरी जलाशय तुझ्या ह्या हेझल रंगाच्या डोळ्यांमध्ये उतरलं होतं. ह्या हेझल रंगातही मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिले. कबीर, माझा आत्मा, माझं हृदय, मी स्वतः पूर्णपणे तुला केव्हाच समर्पित केलंय. तुझ्या रंगात रंगून सगळे रंग एक होऊन देखील शेवटी मी ह्या आयुष्याला फक्त तुझ्यासोबत गुलाबी रंगात पाहिलंय. तिचा आवाज पूर्ण भिजला होता. गालांवरून ओघळणारे अश्रू जणू गुलाबी झालेले. तो स्तब्ध उभा. तिने पुन्हा डोळे पुसले. स्कर्ट सावरून प्रपोजच्या परफेक्ट पोजमध्ये बसली. मिस्टर कबीर सरदेसाई, तुम्ही इन्फिनिटी खडूस आहात. तरीही माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि किती आहे ते मी कदाचित कधीच सांगू शकणार नाही. तुझ्यासोबत असलेला माझा प्रत्येक क्षण काय, प्रत्येक श्वास हॅल्शियन आहे.
मी नादान आहे, बालिश आहे, इम्पेशन, अवघड, किचकट अशी काहीशी. आय ॲम अ परफेक्ट रॉयल मेस. तुला ही नादानी आयुष्यभर सहन करायला आवडेल. कबीर सरदेसाई, विल यू मॅरी मी? क्षणभर शांतता, दोघांच्या डोळ्यात एकमेकांत विरघळणारी ओढ. त्याने तिला मिठीत घेण्यासाठी त्याचे हात पसरवले. ना ना, उत्तर दे, बोल काहीतरी, अदरवाईज आय विल किस यू. ती डोळे पुसत म्हणाली, कम ऑन किस मी. ती उठली आणि त्याच्यापर्यंत धावत जाऊन तिने उडी मारली. त्याने अलगद तिला वर मिठीत उचलून घेतलं. रडतच ती त्याच्या भारदस्त मिठीत विसावली. तिच्या गुलाबी ओठांना हक्काचे आपलंसं करून तिच्या प्रश्नाला त्याने ओठांनीच उत्तर दिलं होतं. त्याच्या ओठांवरचा हा गोड होकार कितीतरी वेळ ती टिपत राहिली. त्यात कितीतरी विरहाचे क्षण वितळत होते, आठवणी उतरत होत्या, बंदिश सुरात बांधल्या जात होत्या. तिच्या गुलाबी ओठांवर त्याचेही विरहाचे जहरीले क्षण गोड झाले होते. भानावर आली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहून तिला क्षणभर त्याच्या इतक्या जवळ असण्यावर विश्वासच बसला नाही. लाजून त्याच्या कुशीत स्वतःला लपवायचा प्रयत्न करत होती. तिची हनुवटी जरा वर करून तिच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करत होता. तिने नजर चोरली. एरवी कधी न होणारी गोड धडधड जाणवली. इतकं लाजायचं मिसेस कबीर सरदेसाई? ती अजूनही त्याच्या मिठीत होती. तिच्या दाट केसांमधून हात फिरवत, तिच्या गालांवर ओठ टेकवत तो हळुवारपणे म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून ती मोहरली. एक मिनिट. त्याने पॅकेटातून तिचं अँकलेट काढलं. तो खाली बसला. पाय पुढे कर. तिने आश्चर्याने स्कर्ट जरा बाजूला केला. त्याने तिच्या पायात अँकलेट घातलं. तिच्या चेहऱ्यावर आता उगवतीचे रंग चढत होते. केसांत कोवळा प्रकाश मावळला जात होता. ती त्याच्या शेजारी बसली. त्याने तिला एका हाताच्या कवेत घेतलं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने डोळे बंद करून घेतले. हे तू सांभाळून ठेवलं होतंस? मी तुला म्हटलं होतं ना, प्रेमाच्या बाबतीत माझी फिलॉसॉफी आहे, कोई नो यो कान. मी केव्हाच तुझ्या प्रेमात पडलो रश्मी. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हापासून फक्त तू आणि तूच आहेस. ह्या 6 महिन्यात तर तुझ्यापासून दूर जाऊन जास्त तुझ्यात हरवलो होतो. बस आता एक क्षणही दूर जाऊ देणार नाही. हा आपला दोघांचा होल्शियन्स मोमेंट आहे. तिच्या फिंगरप्रिंट्सच्या टॅटूवर ओठ टेकवत तो म्हणाला. मावळतीच्या सूर्याने एकत्र आणलेले दोघं शेवटी उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक झाले होते. चांगल्या गोष्टींना सगळेच एक्सेप्ट करतात. आपल्यातला रॉयल मेस जो स्वीकारतो तोच साथिया. आयुष्यात येणारे सगळे रंग जो प्रेमाच्या रंगाने रंगवून टाकतो. ज्याच्या स्पर्शात, ज्याच्या फक्त सोबत असण्यात आणि कधी कधी नसण्यात ही आयुष्य कंप्लीट असल्याची जाणीव होत आहे, तोच साथिया. ज्याच्या नजरेत आयुष्य प्रेमाच्या गुलाबी रंगात रंगून जात असेल आणि जेव्हा केव्हा ही फील करणार ला वियन रोज, तेव्हा त्याच्या हात पकडून त्याला सांगायला वेळ करू नका. तुम्हा वाचकांची कथा, तुम्हालाच अर्पण. तुम्ही कथेला प्रेम दिलं. मला लिहायला, कथा पूर्ण करायला तुम्ही प्रोत्साहित केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.